ब्लॉग काढायचा मुद्दा असा आहे की आज ओमकार साऊंडचं ऑफिस दाखवण्याचं लोकेशन दाखवतो तुम्हाला, सांगतो कसं आहे, कुठून कसं यायचं काय नाही. हे आहे ना सासोड आहे, सासोड रोड, ही बेकराई नगर. इथून आहे ना बेकराई पोलीस चौकी बघितली, बेकराई पोलीस चौकी पासून आहे ना पहिला लेफ्ट मारायचा डायरेक्ट, सरळ सरळ स्टेट आलं ना, हे मेन चौक आहे बेकराईचा. हे सासवड रोड, इकडे सासवड रोड, आणि सरळ स्टेट आपलं योगेश बाबा कामटेच्या ऑफिस कडे रोड जातो. स्टेट आहे स्टेट. हे पुढचं आलं ना शिवशक्ती चौक लागतो. शिवशक्ती चौकातनं सरळ स्टेट खाली यायचं, पुरसिंगीला रोड लागतो ना त्या रोडनी. लोकेशनच गावत नाही. आपले पार्टी वाले वगैरे आले ना, आपले फॅन लोक वगैरे ओमकार वागतरचे, ते म्हणतात दादा आपलं ऑफिस कुठे आहे, लोकेशन पाठवा ना, लोकेशन पाठवा ना. मग त्यामुळे ना आपण हे ब्लॉग काढलेला आहे. त्या लोकेशन वरती सरळ स्टेट आपण लोकेशन वरती यायचं. लोकेशन असं आहे, हे कुमार सोसायटी, सरळ सरळ हे कुमारचं गेट आहे मेन. इथून पण स्टेट यायचं. सरळ सरळ आले ना, हे कुमार प्रॉपर्टी. ब्लॉक अशा कारणामुळे काढलेलं आहे ना, आपल्या फॅन लोकांना लोकेशन वरती आपल्या कधी ऑफिसला वगैरे योगेशची गाठो भेट घ्यायची असेल ना, त्यांना लोकेशन गावत नसायचं. त्यामुळे आहे ना आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे ना ओमकार साऊंड ऑफिशियल या ठिकाणी ना आपल्या लोकेशनचा ब्लॉग भेटेल. तिथं जाऊन पूर्ण त्या लोकेशनवर ब्लॉक मध्ये जे दाखवलेलं रूट आहे त्या रूटने सरळ सरळ स्टेट आपलं ऑफिस वरती जातो. ढोरे पंप, हरपळी वस्ती आहे. हरपळी वस्तीच्या पुढे आले ना, कुणाला पण विचारलं ना बेंदवाडी कुठे आहे म्हटलं ना, लोकेशन सांगतील. ओमकारवाल्याचं ऑफिस कुठे आहे म्हटलं की लगेच सांगतील. ओमकार 7272. आता इथून पहिलाच लेप मारायचा आहे टपरीपासनं. SK पान शॉप आहे, ह्याच्या पुढे आहे ना पहिलाच राईट मारला ना, सरळ चिकनच्या दुकानात सरळ सरळ स्टेट यायचं. लोकेशन हा ह्या ब्रिज वर सरळ पहिलाच राईट मारायचा. ब्रिज चढला ना आपलं पूल येऊन पहिलाच राईट मारायचा. राईट मारला सरळ सरळ स्टेट. एवढं आज कसं काय ऑफिस म्हणजे आपलं योगेशची घर वगैरे इकडंच आहे सगळं, आणि हे आपलं पुढचं ऑफिस आहे. आलो आपण आपल्या ऑफिस पाशी, ओमकार 72+ ऑफिस पाशी. ऍडजस्ट पत्ता इथं आहे पुरेपूर माहिती. ओमकार 72चं ऑफिस आहे.
बाबांची गाडी, जुनी गाडी फॉर्च्युनर, आणि हे पण नवीन गाडी फॉर्च्युनर. हे एक तेव्हा कामगारांना दिलेले. हे आपलं ओंकार 72चं सौरभची गाडी आहे, ओंकार लाईट आणि ओंकार लेझर. आणि अशा प्रकारे आम्ही ऑफिसमध्ये आलेलो आहे. आणि ऑफिसमध्ये आमचा सौरभ इथं लाईटचं काम करतोय आपल्या साऊंडच्या जाळ्यांना. आमचे नाना शेट इथं बसलेले आहेत. नाना शेट पण बेसच्या जाळ्याला लाईट लावतात. हे कृष्णा आहे आणि कृष्णा आमचा साऊंडवरचा 5 फुटीचा भाष्य आहे. आणि हे बाबांचं ऑफिस आहे. ऑफिस खूप मोठं आहे आपलं, नवीन झालेलं आहे. उद्घाटन आपल्याला करायचं, आणखीन केलं नाहीये, केल्यानंतर सांगेल तुम्हाला सगळ्यांना. आणि बाबांची कॅबिन रूम. ऑफिस बाबा इथं बसलेले असतात. बाबांची चेअर आहे, हे बाबांची चेअर आहे. आणि हे आपले मॅनेजरांची चेअर आहे. 100, 150, 200, 500 प्रकाश यांची. ही मेन अलीकडची चेअर आहे, सौरभची, नानांची. आणि हे ओंकार 72चा लोगो आहे. ऑफिस अशा प्रकारे खूप छान आहे आपलं. लाईट दाखवतो तुम्हाला याच्यात कसे क्वालिटी लाईट सिस्टीम आहे. एसी आहे आणि इकडे पण लाईट आहे. हे ओंकार 72चं लोगो. हे आपल्याला गिफ्ट वस्तू भेटलेल्या आहेत. एसी वगैरे लावलेलं आहे. आणि आपल्या ऑफिसमध्ये कॅमेरा सिस्टीम पण आहे, खूप आहे. माणूस बाहेर निघला ना, कॅमेरा लाव रे कृष्णा, कृष्णा कॅमेरा लाव. 2 मिनिटं कॅमेरा लावते कृष्णा, तुम्हाला दाखवतो कॅमेरा. आणि हे आपलं मागं गोडाऊन म्हणजे आपलं मटेरियल ओंकार 72चं ठेवायचं जागा आहे. आणि हे जुने मटेरियल म्हणजे आपलं जुनं बेस, ओंकार 72चा बेस आहे. प्लाझ्मा हे 5 फुटी टॉप आहे. आणि हे आपले जास्काचे पिंक कलरचे 400 वॅट 450 वॅट आहेत. हे मिक्सर वगैरे, हे जाळ्यांचं काम चालू आहे ना, त्यामुळे काही कळत नाहीये. राडा खूप झालेला ऑफिसमध्ये. स्पीकर वगैरे. ओंकार 72चं ऑफिस. हे मिनी बेस, आपले मिनी कॉम्पिटिशनचा बेस आहे. ओंकार 72ची गाडी. हे आपलं गाडी ठेवायला इथं पार्क करतो आपण गाडी. हे पुढे आपलं ओंकार लाईटचं ऑफिस आहे. इकडे समोर ओंकार लाईटचं ऑफिस. आपलं ते दोन्ही सगळं आपलंच आहे, पण दाखवायचा मुद्दा असा आहे की ब्लॉक मध्ये की ऑफिसचं लोकेशन गावात नव्हतं ना. आणि ऑफिस कसं आहे दादा, सगळेजण आपल्याला बाबांनी नवीन ऑफिस खोललंय, पण ऑफिस कसं आहे हे दाखवा आम्हाला एकदा, लोकेशन सांगा. त्यामुळे आम्ही लोकेशन दाखवतोय. ही डिझाईन ओंकार 72ची आता नवीन आपण ऑफिस मध्ये बनवलेली आहे. कशी आहे, क्वालिटी दिसते डिझाईन. आणि आपलं पार्टीवाले वगैरे आले ना, त्यांना बसायला जागा केलेली आपण ऑफिस मध्ये. ते सोफे वगैरे. कॅमेरा, तुम्हाला कॅमेरा दाखवायचे होते ना. हा कॅमेरा बघा. आपल्या ऑफिस मध्ये ना खूप कॅमेरे लावलेले इथं, खूप कॅमेरे इथं. 12 कॅमेरे आहेत. सॉरी 12 कॅमेरे, 14 कॅमेरे इथं. नानाच्या ऑफिस कडे पण आहे आणि आपल्या बाबांच्या घरापासून ते ऑफिस पर्यंत टोटली कॅमेरे लावलेले आहेत. नाना शेट बसलेले आहे तिथं. बाबांची जुनी फॉर्च्युनर आणि मागची आहे ती नवीन आहे. दाखवले ओंकार लाईट आणि ओंकार 72. ही आमचे घडामोडीचे कट्टर कार्यकर्ते सौरभ शेठ, सौरी 2727. पण त्यांचा नंबर 1515 आहे, मोबाईल नंबर लास्टला. कॉम्पिटिशन लेवलचा सेटअप नाही आहे त्यांचा. आणि हे नवीन फॉर्च्युनर आहे. हे आपलं संध्याकाळी बसायला कट्ट्यावरती पोरांना केलेलं आहे. ऑफिसचं क्वालिटी आहे आपलं. ऑफिसचं आतनं तुम्ही बघितलेलं आहे.
आणि हे खाली आपल्या गाडी पार्किंग करायला जागा केलेली आहे. बाबांच्या ऑफिसच्या पाठीमागे जागा आहे पार्किंग करायला ठेवलेली. आणि ओमकार 72चं ऑफिस. आणि इकडे बाबांच्या घरांकडे रोड जातो. हे लोकवस्ती नाहीये, असं गावच आहे बेंदवाडी म्हणून एक कुरसिंग गावात. पण बेंदवाडी म्हणलं की लगेच कळतं की ओमकार 72 का. हे बाबांचं ऑफिस आहे. अशा प्रकारे आपला हा जो लोकेशनचा ब्लॉक सांगायचा होता तुम्हाला, लोकेशनवरती यायचा हा ब्लॉक सांगितलेला आहे. पण आता इथून पुढे आहे ना आपल्या प्रत्येक शोला आपला ब्लॉक रेडी भेटेल. घरापासून निघताना ते एंडिंग साऊंड चालू होजूस्तर हे होजूस्तर आपण ब्लॉक काढत राहणार आहे. फक्त आपल्या ओमकार साऊंड ऑफिशियल हा पेजला जाऊन सबस्क्राईबर करा, शेअर करा, फॉलो करा. आणि आपलं पेज ओमकार साऊंड 72 ऑफिशियल ह्या पेजला फॉलो करा. ओमकार लाईट्स आणि लेझर ह्या पेजला जाऊन फॉलो करा. अशा प्रकारे आपल्या जाळीचं काम चालू आहे. सौरभ, एक जाळी बनवायला किती वेळ लागतो तुला? अर्धा एक तास जातो म्हणतो. नानाशेठ बेस्टची जाळी बनवायला किती वेळ लागतो? 2 तास लागतो. कारण मोठी जाळी आहे ना, त्यामुळं हे बारीक बारीक काम असतं लाईटीचं, पण किचकट काम आहे त्यामुळे आहे ना खूप वेळ लागतो. आता मी जाताना योगेश शेट आलेले इथं, त्यांना भेटू आपण. त्यांच्या ऑफिस मध्ये आलेलो आपण, त्यांना भेटू. ऑफिस खूप मोठं आहे आपलं. ही पुढे फॉर्च्युनर पार्क करायला पार्किंग केलेली आहे. अशा प्रकारे हे फॉर्च्युनरचा आपल्या पार्क करण्यासाठी जागा केलेली आहे. पार्टीवाले वगैरे आले की हे बाबांची फॉर्च्युनर. हे आपले बेंदवाडीतले मोठे जीवा भावाचे ओमकार साऊंडचे कार्यकर्ते. ओमकार 72 ऑफिस. ऑफिस खूप मोठं आहे. ऑफिस आपण लय मोठे केलेलं आहे. आतापर्यंत साऊंड लाईन मध्ये म्हणलं तर ऑफिस असं कुठल्या साऊंड वाल्याचं नाहीये, पण तसं आपण लक्झरी टाईप मध्ये ऑफिस केलेलं आहे. आपलं ऑफिस बनवायला आहे ना कमीत कमी 6 ते 7 महिने लागले होते. काम चालू होतं. आपलं पहिलं इथं पाण्याचा पॉइंट होता ओमकार 72 वॉटर सप्लायचा. त्या प्लॅनच्या ठिकाणी आपण ऑफिस केलेलं आहे. कॅमेरे बघा, आत एंट्री करताना सध्या कॅमेरा आहे आपल्या इथे. आणि आपले लाडके साऊंड लाईन मध्ये योगेश शेट समोर बसलेले आहेत, नाना शेट पण बसलेले आहेत. ओमकार लाईटचे ओनर आहेत, डॅशिंग ओनर. असा ब्लॉग झालेला आहे आपला आजच्या दाखवण्याच्या कार्यकर्त्यांना. आपलं फॅन लोक आहेत ना ओमकार 72 ह्यांना लोकेशन माहिती नव्हतं, त्यामुळे आपण हे ब्लॉग बनवलेला आहे. पण आता ह्या ब्लॉग बघून आहे ना आपलं ऑफिस बघून वगैरे तुम्हाला तर कळलं असेल की लोकेशन कुठे आहे, काय आहे. परफेक्ट चालतं. आणि नेक्स्ट टाइम आपल्या लास्ट ब्लॉकमध्ये भेटू आपण.